गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल, स्वस्त राहा, मस्त आणि मजेत नाही. हे बघा आम्ही दोघंही चाललो तर विरांशला ना स्कूलमधून लवकर आणायला चाललो का तर आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात दीनानाथमध्ये. माझ्या नंदेला पुन्हा ॲडमिट केलं काल रात्री 2 वाजता पहाटे. का तर त्यांनी काय केलं, त्यांना त्यांचं पोट साफ होत नाही म्हणून त्यांना पोट साफ व्हायचं औषध घेतलेलं. त्या औषधाचा डोस जास्त झाला का काय कुणास ठाऊक, त्यांना झाले जुलाब जास्त. तर त्यांना म्हणजे 1 दिवसासाठीच ॲडमिट करून घेतलेलं आहे. तर हे बघा, तर आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये हेमाताईंना भेटायला, माझ्या नंदेला. त्यांचा आत्ताच नाही का हार्ट अटॅक येऊन गेला होता. तर त्यांना ना फक्त आता दुपारी सोडतील. पहाटे 2लाच केलं होतं ॲडमिट इमर्जन्सीमध्ये. तर हे पण म्हटले चल आपण दोघं जाऊन भेटून येऊ. मला काय होतं, विरांशला सांभाळावं लागतं, सासूबाईंचं बघावं लागतं. पुन्हा सासूबाई आज फार त्रास दिलेले आहेत. विरांशला आणायला हे गेलेत बघा. बघू आता काय होतं, रिॲक्शन आता बघू काय त्याची रिॲक्शन काय होती. मी बाहेर उभी आहे मुद्दाम. सांगितलं का काय गेले, तिला आणायला गेले. कुठे विरांश? हे बघा, विरांशला आता स्कूलमधनं आणलं इकडे आम्ही. त्याला स्कूलमधनं घेताना नाही दाखवलं का तर विरांश लगे पळत आला आणि त्याला ना पाऊस येईल म्हणून आम्ही लगे लपेटलं स्कार्फमध्ये आणि आणलं. त्याच्या दाखवलंच नाही आहे. तर बघा आम्ही निघाले. हां, गाडी घेऊन. हां, चला आता मी ना हेमाताईंकडे नंदेकडे जाऊन येते. चॉकलेट खाल्ले की दात किडतात आबांचे, दवाखान्यात चालले. तर पाऊस आहे बघा, आभाळ किती आलेलं आहे. हे बघा आभाळ भरून आलेले आहे तिकडच्या साईडला. त्याच्यामुळे मग ह्यांचं पुन्हा डिसिजन चेंज झालं की आपण 2 होऊन जाऊ, त्यानंतर पुन्हा भिजू म्हणून आम्ही आता 4 व्हीलर घेऊन चाललो आहे. 2 व्हीलरचं कॅन्सल केलं. आले थांबा आम्ही. तर काय झालं हे बघा, रसिकांनी ना विरांसाठी छानपैकी कशाचे आहेत ग हे पराठे, आपलं बीटरूट म्हणजे बीट मराठीमध्ये. हे बघा छान पराठे केलेत पिल्लूसाठी. आता विरांश इकडे खेळत बसले. विरांशा, ए विरा, चला हे काढायचं ना तुझं चड्डी डायपर. चला विरांशकडून मी निघाले बघा. आता हे गाडी आणतो म्हणले खाली. तर मग किती धावपळ होत असते बघा. लिफ्ट येते ह्यांची, लिफ्ट म्हणजे ना ह्यांच्याकडे आली का. तसं नंदेकडे पण जाणं महत्त्वाचं आहे. नणंद आहे ती. मला कसं होतं, विरांश सासूबाई सगळे कोणाकोणाचं करायचं सांगा. सगळं वेळेवर व्हायला पाहिजे. सासूबाईंचं पण नाश्ता जेवण. निघालेत बघा आता हेमाताईंकडे. आभाळ भरून आलं म्हणून गाडी काढावी लागली, नाही तर आतापर्यंत 2 व्हीलर कशी कुठूनही पटदिशी जाता येतं. ते 4 व्हीलरचं फार असतं, ट्रॅफिकमध्ये जाम अडकलं जातं. आज बघा यांनी पण सुट्टी घेतली आणि घरात एक नंदेचं एक झालंय तर सासूबाईंचं दुसरं. सासूबाई पण फार त्रास द्यायला लागतात. कालपासून एवढा त्रास दिला आणि आज सगळं परकर घाण, सगळं अंग घाण फार करून ठेवले. त्या मगाशी सगळं त्यांना पुन्हा एकदा आंघोळ घातली, पुन्हा सगळं स्वच्छ केलं. यात आज माझा खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळे हे थांबलेत आज घरी. म्हातार माणसाला बोलून सुद्धा काही
आई वडील आहेत त्यांना माहीत असेल कसं करावं लागतं. नुसतं बघणारे बोलणारे यांचं काही नाही, जे करतं त्याला कळतं. चला आभाळाला लवकर जाऊन भेटून येऊया. आज त्यांना दुपारी सोडणार आहेत नंडेला माझ्या घरी. 1 दिवसासाठीच ठेवलं होतं त्यांचं. आता बघ व्हाईट पेशी पांढऱ्या पेशी चेक करायचे होते, ते वाढले का काय ते बघायचं होतं. बघूया आता काय चेक केल्या का काय जाऊन आता पाहूया. आज बघा गुरुवार आहे. आज गुरुवारचा अध्याय वाचायचा गजानन महाराजांचा. आता आल्यानंतरच वाचावं लागणार आहे. आता इथे 12:30 झाले का, आणि आता ट्रॅफिक बघ नाही, ट्रॅफिक आहे. एवढे पूल होऊन सुद्धा काही उपयोग नाही, भयंकर ट्रॅफिक जाम झालेली आहे. आता ही हेमाताईंची 3री वेळ असेल की बुधवारी काहीतरी होणं, गुरुवारी त्यांना हो की नाही, बुधवारी ॲडमिट होणं. हां, गुरुवारी ॲडमिट होणं 3री वेळ असेल. आता चला आता सोडणार आहेत. 1 दिवसासाठीच फक्त ठेवलेलं आहे अंडर ऑब्झर्वेशन, कारण का आत्ताच त्यांचं हार्टचं हे झालेलं आहे, एन्जिओप्लास्टी. त्याच्यामुळे मग ते म्हटले, आणि त्यांना कसं आता पोट साफ होण्यासाठी औषध दिलेले. मग ते किती क्वांटिटी घ्यावी आणि काय, आता त्यांनी किती घेतले माहीत नाही, पण त्याच्यामुळे त्यांना झालेले आहेत जुलाब. पोट साफ होण्याचं, पोट साफ व्हायचं तर हे झाले त्यांना जुलाब. आता त्याच्यामुळे त्यांना आलेलं आहे अशक्तपणा. आणि काल त्यांच्याकडे लाईट गेलेली होती हेमाताईंकडे. आता आमच्याकडे पण लाईट परवा दिवशी गेली होती, रात्री 1 वाजता आलेली. काल हेमाताईंकडे सुद्धा लाईट गेलेली होती, आणि त्याच्यामुळे त्यांना आता फॅनशिवाय होत नाही आहे. त्यांना लगेच म्हणजे घाबरल्यासारखं होतं फॅन नसलं तर. चला असो, आता जातो आम्ही, बघूया काय कंडिशन आहे ते. झालं आता आलंच जवळ हे हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल. या हॉस्पिटलला त्यांना सारखं येणं असतं. प्राजक्ताला, आमच्या प्राजक्ताला सुद्धा काय झालं तर प्राजक्ताला घेऊन आम्ही इथंच येत असतो. इथं गर्दी का काय कुठं पंचायत, इथंच लावावे आणि चालत जावं. नाही तर पाऊस यायला लागलाय बघा बारीक बारीक, आणि आम्ही हॉस्पिटलला आलोय. हे पुढे आहेत, हे बघा हॉस्पिटल बघा ॲडमिट. नेक्स्ट बिल्डिंग चाललो होतो बघा आम्ही आता. आम्ही निघालो बघा, 2 वाजले दुपारचे. आणि रसिकाचं तर बघा, रसिकाचं हे काम आहे ऑफिसचं. हे बघा, हे गाडी लावलीत ना इथे, ते गाडी घेऊन जातो इथनं. म्हणजे ह्यांची आत्ते बहीण इथे राहते, माझी नणंद म्हणजे, तर इथे राहती आहे. तर इथे गाडी लावले, ते सोपं पडतं पडदिशीतून घेऊन जायला. नाही तर दीनानाथमध्ये आतमध्ये जर लावले ना गाडी तर काढायलाही अवघड आहे, आणि ते पार्किंगला जागा पण नसते, खूप आतमध्ये लांबपर्यंत लावावं लागतं. तर हे संकुल म्हणून बिल्डिंग आहे ना, तिथं आलेले. हे खूप जुनं आहे, अपार्टमेंट ही खूप जुनी आहे, आणि मोठीच्या मोठी आहे संकुल अपार्टमेंट. तर हे आणतील बघा इथं गाडी. आता पोहोचलो तर आम्ही घरी, आणि दुपारचे वाजलेले तर 2:30. आणि आता पडदिशी काय करते, टिफिन घेते, डबा घेते माझा, आणि रसिकाकडे जाते. कारण का 3 वाजता रसिकाला इंटरव्ह्यू घ्यायचे, म्हणजे तिला काम आहे. तर चला आता आले आमची बिल्डिंग. टिफिन घेतला आहे आणि निघाली मी आता रसिकाकडे. बघा ओलं ओलं झाले सगळीकडे. हे बघा आली इकडं लिफ्ट, रसिकाच्या लिफ्टकडे आली. नशीब खाली आहे. चला
धावपळ धावपळ, कारण का रसिकाचं काम महत्वाचं आहे. नंदेच्या तर तब्येत व्यवस्थित आहे, फक्त आता आज सोडतात का उद्या सोडतात काय माहित. आता काही जुलाब नाहीत, आता काही नाही, व्यवस्थित आहे. फक्त त्यांचं काय शुगर वाढलेली आहे. आता काय करणार, त्याला कंट्रोल मध्ये ते आणतील डॉक्टर. चला, प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही चालू आहे बघा.